नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 12 एप्रिल 2025 तर या दिवशी आलेले आहे हनुमान जयंती। तर या दिवशी देखील आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत आपल्या इच्छापूर्तीसाठी। यासोबतच घरातील जी काही इडापिडा असेल, संकट असतील, तर ते संपूर्ण नष्ट होण्यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी काही सेवा आणि उपाय हे करायचे आहे। तर ते कोणते उपाय आणि सेवा करायची, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ही सेवा घरातील एका व्यक्तीने केली तरीही चालेल, तर यामुळे या सेवेचं सर्व कुटुंबाला देखील फळ मिळेल। तर बघा, शत्रूचा त्रास असेल, विनाकारण शेजारी किंवा मित्र किंवा नातेवाईक यांचा हे त्रास देत असतील, तुमची काहीही चुकी नसताना तुमच्या कामामध्ये अडथळा आणत असतील किंवा एखादं काम पूर्ण होत नाही किंवा जवळचे लोक ते पूर्ण होऊ देत नाही, तर यासाठी त्यासोबतच जळणारे खूप लोक आहेत, तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी घरामध्ये सतत आजारपण असेल, एक झाला की एक तयारच असतं, कर्ज घरामध्ये वाढत चाललं आहे किंवा अशा अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये चालू असतील किंवा आयुष्यामध्ये अडथळे येत असतील, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा अवश्य करा। तर ही सेवा तुम्ही रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत तुम्ही करू शकता आणि संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा 40 दिवसांची करू शकता। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। आयुष्यामध्ये सर्व दुःख, संकट असतील जे काही, तर ते सर्व दूर होतील। जी काही अडलेली कामे असतील, तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल। अतिशय प्रभावी ही सेवा आहे। तर तुम्हाला रामनवमीला नाही जमले, तर तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून देखील तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये तुम्ही किती दिवस सेवा करणार आहात तर ते सांगायचं आहे। 7 दिवसांचा संकल्प केला असेल तर 7 दिवस रोज आपल्याला 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे। हनुमान चालीसा म्हणण्याआधी, पठण करण्याआधी आपल्याला एक माळ श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर 7 वेळा हनुमान चालीसा पठण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला हनुमानांना फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। त्यासोबतच तुमच्याकडे हनुमानांचा फोटो किंवा रामाचा फोटो असेल, तर त्यासमोर आपल्याला हा गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्या फोटोसमोर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे। आणि शक्य झालं तर तुम्ही फोटोसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा किंवा जे तुम्ही तेल वापरत असाल तर ते त्या तेलाचा लावला तरीही चालेल। धूप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर सेवा करा। सेवा झाल्यानंतर गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा मंदिरातही जाऊन तुम्ही सेवा करू शकता। तुम्ही संकल्प हा 7, 11, 21 किंवा 40 दिवसांचाही संकल्प करू शकता आणि जितक्या दिवसांचा संकल्प करणार तितके दिवस रोज आपल्याला तितक्याच वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। म्हणजे तुम्ही 11 दिवसांचा संकल्प केला तर रोज 11 दिवस आपल्याला 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। आणि कितीही दिवसांचा संकल्प केला तरीही प्रथम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे, कारण हनुमानांना देखील रामाची सेवा ही प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे। तर कोणत्याही मंगळवारपासून किंवा रामनवमीपासून किंवा हनुमान जयंतीपासून किंवा कोणत्याही शनिवारपासून देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। तर 40 दिवस तुम्ही सुंदरकांडचं पठण करायचं आहे आणि स्वतःला ऐकू येईल या पद्धतीने आपल्याला हनुमान चालीसा देखील पठण करायचे आहे। तर यामुळे घरातील नकारात्मकता, वाईट गोष्टी ज्या काही असतील तर त्या दूर होऊन सकारात्मकता घरामध्ये येईल। त्यानंतर तुम्ही 40 दिवसांचा किंवा कितीही दिवस तुम्ही संकल्पयुक्त जेव्हा सेवा करणार असाल तर तितके दिवस ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचे आहे। तसेच मांसाहार देखील आपल्याला वर्ज्य करायचा आहे। जेवढे दिवस तुम्ही संकल्प केला असेल तितक्या दिवस आपल्याला या नियमांचे पालन करायचे आहे। आणि त्यासोबतच जितक्या दिवस तुम्ही संकल्पयुक्त जी सेवा करणार आहात तर त्या सेवेची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे आणि आसन देखील एकच ठेवायचं आहे। त्यासोबतच जागा देखील एकच असावी। सेवा ही ब्रह्ममुहूर्तावर करावी किंवा सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता किंवा दिवे लागणीला संध्याकाळी केली तरीही चालेल। त्यासोबतच शक्य असेल तर तुम्ही जितक्या दिवस सेवा करणार असाल तितक्या दिवस परअन्न देखील वर्ज्य करा। त्यासोबतच मध्येच मासिक धर्म आला तर घरातील इतर कोणालाही तुम्ही सेवा करायला सांगू शकता किंवा 5 दिवस सेवा स्किप करून तुम्ही परत सेवेला सुरुवात करू शकता। तर अवश्य तुम्ही हनुमान जयंतीपर्यंत किंवा हनुमान जयंतीपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी, संकट असतील, इडापिडा असतील त्या दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।